नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट लोणचं। करायलाही एकदम सोपं आहे, पद्धती सोपी आहे आणि जास्त घाट पण घालायला लागत नाही आणि लोणचंही एकदम टेस्टी होतं। थोड्या प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे असं करू शकता। टेस्टलाही खूप छान लागतं। तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। झटपट लोणचं करण्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतल्या, त्या बारीक कापून घेतल्या। तुम्हाला जर मोठ्या साईजचे करायचे असतील तर तुम्ही करू शकता। आणि याला मी मीठ आणि हळद लावून ठेवलेलं अर्धा तास। त्यातलं सगळं पाणी निथळून काढलं। आता आपण लोणचं करायला घेऊया। कढई घेतली आहे मी, ती गरम केली आहे। त्यात ना 2 मोठे चमचे राईची डाळ घेतली आहे आणि 2 चमचे बडीशेप घेतली आहे। बस एवढंच घालणार आहे मी लोणच्यामध्ये। आता हे दोन्ही आपण हलकं भाजून घेऊया। राई आणि बडीशेप आता भाजून झालाय, ते आपण बाजूला काढून घेऊया। आता ह्याच कढईत मी 1 वाटी तेल घेते। आता हे तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। आणि हे जे मिश्रण आपण भाजून ठेवलं होतं ना, ते यात घालायचं आहे। आता आपण जी कैरी हळद आणि मीठ लावून ठेवली होती ना, त्यामध्ये आपण 1 चमचा लाल मसाला घालायचा। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट कमी तिखट त्याप्रमाणे घालायचं। मिक्स करूया। इथे जे तेल आपण तापत ठेवलं होतं त्यालाही चांगली उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करूया आणि हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड होऊ देऊया। यात आपण थोडंसं हिंग पण घालूया। आपलं हे तेल आता थोडं थंड झालं आहे। आता आपण हे जे कैरी मसाला आणि मीठ लावून ठेवलं होतं ना, ते यामध्ये मिक्स करूया। लोणच्यासाठी हे इतकं वरती तेल राहील एवढं तेल घालायचं आहे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही। आता आपण ह्याला अजून एक उकळी देऊया आणि गॅस बंद करून ठेवूया। ह्याला आता एक उकळी आली आहे, गॅस बंद करूया। आता हे लोणचं आहे ना, आपण पूर्णपणे थंड होईपर्यंत बॉटलमध्ये भरायचं नाही आहे, बरणीत भरायचं नाही आहे। आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊया। तर अशा प्रकारे आपलं हे झटपट लोणचं तयार आहे। तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा, करायला सोपी आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतं। आणि थोड्या प्रमाणात पण करू शकता, अगदी पटापट होतं। आता हे आपण मिश्रण थंड करायला ठेवूया। तर मंडळी, लोणचं आपलं थंड झालं आहे करून आणि मी या बरणीमध्ये असं भरून ठेवलं आहे आणि वरपर्यंत तेल घातलं आहे म्हणजे खराब होणार नाही। आणि आता तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि किती छान आलं आहे।
2 कैऱ्यांचं एवढं इतकं बरणीभर लोणचं झालं आहे. करायलाही सोपी आहे पद्धत आणि जास्त घाट पण नाही आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.